3 वर्षापूर्वीची ही गोष्ट. माझ्या बायकोला मी प्रेमाने काळे, वेडे असं बोलायचो. बायकोच्या बाबतीत मी आई-वडिलांच्या कृपेने नशीबवानच ठरलो. मला तसं तर प्रेमविवाहच करायचा होता. पण मला कोणी भेटलीच नाही प्रेमविवाह करायला. मग आई-वडिलांच्या इच्छेमुळे त्यांना आवडेल असं लग्न करायचं ठरलं. दरवर्षी लग्नाच्या वाढदिवसाला मी तिला सुख मिळावं म्हणून सिद्धिविनायकला जायचो. माझं खरं प्रेम मी कधीच तिला दाखवलं नाही. जास्त प्रेम केलं की बायको बिघडते असं मला वाटायचं. ती दिसली की मी ओरडायचो, टोमणे मारायचो. मी वाईट नवरा आहे असं तिला नेहमी दाखवायचो. पण लपून तिच्या नकळत तिच्यावर निस्वार्थ जीवापाड प्रेम करायचो. कधी-कधी तर मला भीतीच वाटायची की माझ्या अशा वागण्यामुळे ती मला सोडून तर जाणार नाही ना? पण ती मला नाही सोडणार एवढा मला विश्वास होता. तिच्या नकळत सिद्धिविनायकला जायचो. खरं कारण म्हणजे मी तिच्यामुळे खूप खुश होतो. कशी पण असली तरी माझी अर्धांगिनी होती ती. आणि समजा उद्या जरी मुलांनी घराबाहेर हाकललं तर बायकोच सोबत असणार. सुरुवातीला तिच्याशी लग्न करून मी काही दिवस खुशच नव्हतो. तरुण मनाला अप्सराच पाहिजे होती, पण सावळी प्रिया भेटली. लग्न झाल्यानंतर मी थोडं तिला टाळतच असायचो. पण तिने कधी राग मानला नाही. मी कारण शोधायचो, तिच्याशी भांडायचं. पण मी भांडण रागात सुरू करायचो आणि ती प्रेमळ एकाच शब्दात माझा राग शांत करायची. मी जेवढं तिच्यापासून पळायचा प्रयत्न करायचो, तेवढंच तिच्याजवळ खेचलो जायचो. सावळी असली तरी चेहऱ्यावर जादूची चमक होती तिच्या. मी तिच्या प्रेमात पडत होतो, कारण ती होतीच तशी. तिच्यावर कविता करावी अशी माझी बायको. शांत स्वभावाची, गोड परी म्हणजे माझी बायको. आई-वडिलांनी दिलेली आयुष्याची गोड भेट म्हणजे माझी बायको. साक्षात देवीसारखी पूजाच करत राहावी अशी माझी बायको. घरातील सर्व काम करून न कंटाळणारी स्त्री म्हणजे माझी बायको. व्यवहार ज्ञान असणारी, माझ्यापेक्षा हुशार म्हणजे माझी बायको. माझ्या आईवडिलांसमोर मी तिचा खूप अपमान करायचो, पण कधी मला तिनं उलट उत्तर दिलं नाही. माझे आई-बाबा मला नेहमी ओरडायचे. मी तिला बोललो की आणि ती कोपऱ्यात रडत बसायची. दुसऱ्या दिवशी परत काल रात्रीचं सगळं विसरून सकाळी गोड हसत नवीन सुरुवात करायची. तिच्या या अशा गोड हसण्याने मला वेडच केलं होतं. आज माझ्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली. आज तिला म्हणजेच माझी बायको प्रिया हिला रोमॅन्टिक रात्रीचं जेवण द्यायचं ठरलं होतं माझं. आज ऑफिसमधून सुट्टी काढून योजना आखली होती मी. आज तिला संध्याकाळी तिच्या ऑफिसमध्ये भेटायचं ठरलं होतं माझं. नंतर चौपाटी फिरायची, हॉटेलमध्ये जेवायचं, रात्री तिचं आवडतं आईस्क्रीम खायचं आणि तिला एक पर्स भेट द्यायची असं ठरलं होतं माझं. तिचं ऑफिस 6ला सुटणार हे माहीत असून मी 4लाच तिच्या ऑफिसच्या गेटच्या बाहेर उभा राहिलो. एका हातात एक तिच्यापेक्षा कमी सुंदर असलेला गुलाब, दुसऱ्या हातात तिला आवडणारी कॅडबरी. मनात ठरवलं आज तिच्यासोबत फक्त प्रेमाच्या गोष्टी करायच्या. 25 वर्ष माझ्यासारख्या अर्धवट, मूर्ख, वेड्या नवऱ्याला सहन केलं म्हणून तिचे खूप आभार मानायचं असं ठरलं होतं. 6 वाजून गेले, तरी ती अजून आली नाही. तिच्या ऑफिसमधले सर्वजण जाताना दिसले, तरीही काही आली नाही. आज भरपूर काम असावं. 7 वाजले, अजून ती आली नाही. खरंच तिच्या बॉसचा गळा दाबावा असं वाटत होतं. 8 वाजले, तरी ती आली नाही. वैतागलो होतो, पण रागवायचं नाही असं ठरवलं होतं. 9 वाजले, तरी ती आली नाही. आता सहन होत नाही. सरळ तिच्या ऑफिसमध्ये गेलो. ऑफिस बॉय ऑफिस बंद करत होता. मी म्हणालो, "अरे थांब, माझी बायको आतत आहे अजून." ऑफिस बॉय म्हणाला, "अहो सर, सगळे गेले आत्ताच. आता कोणी नाही. तुम्ही कोण?" "अरे प्रियाबाई असतील." ऑफिस बॉय, "कोण प्रियाबाई? इथे कोण प्रिया नावाचं काम करतच नाही." "ए गप, तुला काय माहिती नाही." "थांबा 1 मिनटं सर, तुमचा गैरसमज दूर करतो. ऑफिसचे मेन सर येतच आहेत." "ओके." "सर हे कोणत्या तरी प्रियाबाईंना शोधत आहेत. त्यांना सांगितलं इथं कोणी प्रिया म्हणून काम करतच नाही." "तू शांत बस. तुझं काम कर." "हां सर, बोला. तुम्ही कोण?" "अहो सर मी प्रियाबाईंना भेटायला आलोय.
खूप वेळ त्यांची वाट पाहतोय. सर, तुम्ही कोण आहात ते आधी सांगा. मी प्रियाबाईंचा नवरा. सर, आत या तुम्ही. हे पाणी प्या. थँक्यू सर. तुम्हाला भेटून बरं वाटलं. मी तुमच्या दुःखात सहभागी आहे सर. कृपया शुद्धीत या, स्वतःला सांभाळा. मला काय धाड भरली आहे? सर, प्रियाबाईंना देवाज्ञा होऊन 24 वर्ष झालीत. मी 2 मिनिटं शांतच होतो. स्वतःला सांभाळा, सगळं नीट होईल. तुम्हाला घरी सोडू का मी? माफ करा सर. तिची इतकी सवय झाली की तिला विसरणंच अवघड होतं. माझी चूक झाली, माफ करा. अहो, माफीची गरज नाही सर. त्यांचं काम खूप छान होतं. ऑफिस बॉय नवीन आहे, त्याला काहीच माहीत नाही. चला, तुम्हाला घरी सोडतो. नको सर, मी येतो. बाय. सरांचा निरोप घेऊन मी निघालो. हातातला गुलाब कोमेजला, कॅडबरी वितळली. मी तसंच ते रस्त्यावरच्या भिकारी मुलाला दिलं. तो खूप खुश झाला. मी सरळ चौपाटीला गेलो. तिचा विचार करत बसलो. खरं तर लग्नानंतर 1 महिन्यानंतरच माझी बायको 2 चाकीवरून पडून मरण पावली होती आणि त्याला जबाबदार मीच होतो. मी परत त्या भूतकाळात वाहून गेलो. जुलैमधला तो शनिवार मी कधीच विसरू शकत नाही. आमचं लग्न होऊन 1 महिनाच झाला होता. त्या दिवशी प्रियाचा वाढदिवस होता. घरात सर्वांना सांगितलं, आज मित्राचं लग्न आहे. प्रिया आणि मी मोटरसायकल घेऊन लग्नाला जाणार आहोत. प्रिया मला म्हणाली, तुम्ही जा, माझी खरंच बाहेर यायची इच्छा नाही. अगं चल, तुला पण जरा वेगळं वाटेल, माझ्या मित्रांना भेटशील. मस्का मारून मी प्रियाला तयार केलं. खरं तर लग्न नव्हतंच, पण बायकोला सर्वांसमोर कसं बोलवायचं जाऊया फिरायला, म्हणून हे कारण. आम्ही निघालो घरातून डायरेक्ट चौपाटीवर. अहो, लग्न कुठे आहे तिने विचारले. तू गप्प बस आणि चल माझ्यासोबत. प्रियाला एका ठिकाणी थांबवून मी केक आणायला गेलो होतो. तिच्या चेहऱ्यावर प्रश्न दिसत होते. मी आलो, तिला एक गुलाब दिला, कॅडबरी खाऊ घातली आणि केक समोर ठेवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ती खूप खुश झाली. तिचं हसणं मला अविस्मरणीय सुख देऊन गेलं. केक कापला, दोघांनी खाल्ला आणि राहिलेला केक चौपाटीवर फिरत असलेल्या गरीब मुलांना दिला. प्रिया खूप खुश होती. तिला चौपाटीच्या पाण्यात नेऊन भिजवलं. भिजलेल्या अवस्थेत ती फुलासारखी फुलली होती. तिच्यासोबत बोलण्यात कधी वेळ गेला कळलंच नाही आणि अचानक पाऊस सुरू झाला. अहो, लवकर घरी चला, आईबाबा वाट बघत असतील. हो, पाऊस कमी झाल्यावर निघूच. पाऊस कमी झाल्यावर आम्ही निघालो. घरी लवकर पोहोचावं या दृष्टीने 50 ते 60 किलोमीटर वेगाने मी गाडी चालवत होतो. हायवेला लागल्यानंतर अचानक माझ्यासमोर एसटी आली. पाऊस थांबला होता. गाडी वेगातच होती. वाईट वेळ होती. बसच्या मागे असल्यामुळे आणि मोटरसायकलच्या कमी प्रकाशाने मला खड्डा दिसलाच नाही. गाडी मोठ्या खड्ड्यातून वेगाने बाहेर पडली. प्रियाने मला घट्ट पकडलं. पण घात झाला. लागोपाठ 2 मोठे खड्डे पाणी भरल्याने मला दिसलेच नाहीत. गाडी जोरात खड्ड्यात आपटली आणि प्रिया गाडीवरून पडली. प्रिया गाडीवरून पडल्यावर मी लगेच गाडी थांबवली. गाडी तशीच टाकून प्रियाकडे धावलो. प्रियाला काही सुचत नव्हतं. ती बेशुद्ध अवस्थेत होती. एका माणसाने गाडी बाजूला लावली. प्रियाला रस्त्यातून बाजूला घेतलं. रिक्षा थांबवून आम्ही हॉस्पिटलकडे निघालो. प्रियाच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. माझे हात, शर्ट, पॅन्ट प्रियाच्या रक्ताने भिजले होते. काहीच सुचत नव्हतं. प्रियाला हॉस्पिटलमध्ये आणलं. डॉक्टर चेकअपला आले आणि म्हणाले, माफ करा, पण यांचं निधन झाले. एका क्षणात पायाखालची जमीन सरकली होती. लाजणारं फूल एका क्षणात कोमजलं. मी आईबाबांना फोन लावून सर्व सांगितलं. माझ्यासाठी वातावरण बेशुद्ध झालं होतं. अंतिम संस्कार झाले, पण मी सुन्न होतो. लोक खूप स्वार्थी असतात. अपघाताची वेळ माझ्यासाठी वाईट होती. त्याचा लोकांनी चांगलाच फायदा घेतला. प्रियाची पर्स, मोबाईल, गळ्यातील चैन, तुटलेलं घड्याळ सर्व गायब झालं होतं. 5 महिने कधी गेले कळलंच नाही. काही महिन्यानंतर आईबाबांनी दुसऱ्या लग्नासाठी आग्रह केला. पण माझा पूर्णपणे विरोध होता. कारण स्वतःला मी अपराधी मानलं होतं. माझ्या बायकोचा मीच खून केला असं मला वाटत होतं. दुसरं लग्न म्हणजे समजून केलेला करारच असं मला वाटायचं. आणि आज या ऑफिसच्या सरांमुळे मला जाणवलं मी आजारी आहे. बायकोचं निधन होऊन 24 वर्ष 11 महिने झाले, तरी तिला मी विसरलो नाही.
तिच्या एका महिन्याच्या अस्तित्वाने मला वेडं केलं होतं. आई बाबा पण मला सोडून गेले आणि दादा वहिनींकडे मी राहत नाही. एकटाच राहतो. त्या एकट्या घराने मला आजारी बनवलं. कधीकधी मी ऑफिसमधून घरी येऊन मोकळ्या घराला पाणी आणि चहा मागायचो. कधीकधी अंघोळ करून प्रियाला हाक मारून टॉवेल मागायचो. तासनतास प्रियाच्या फोटोशी गप्पा मारायचो. या सगळ्या गोष्टी मला आज जाणवल्या. लगेचच दुसऱ्या दिवशी मी एका मानसिक आजारावरील तज्ज्ञ डॉक्टर स्मितांना भेटलो. त्यांना माझ्याबद्दल मी सर्व सांगितलं. तुम्ही बरे होऊ शकता. पहिली गोष्ट, तुमच्या बायकोच्या मृत्यूच्या धक्क्यामुळे तुम्ही आजारी पडलाय. तुमच्या बायकोला तुम्ही मनात जिवंत ठेवलं, त्यामुळे तुम्हाला तिचे भास होतात. तुम्ही तुमच्या मनाला सांगा तुमची बायको कधीच परत येणार नाही, कारण ती हे जग सोडून गेली आहे. नंतर तिच्याबरोबर घालवलेले क्षण आठवून भरपूर रडा. रडणं म्हणजे झालेल्या दुःखाला विसरण्याचा उपाय आहे. रडल्यानंतर तुमचं मन स्थिर आणि शांत होईल. तुमच्या बायकोच्या मरणाला तुम्ही स्वतः जबाबदार नव्हतात, ती परिस्थिती जबाबदार होती, हे स्वतःला सांगा. शांत झोपा, व्यायाम करा, ध्यान करा, वेळच्या वेळी जेवा. तुमच्या भावाच्या घरी जमलं तर राहायला जा. स्वतःला एकटं कोंडून घेऊ नका. निसर्गात फिरा. भूतकाळ बदलत नाही, म्हणून त्याला विसरणेच योग्य. वर्तमान काळ बदलला म्हणजे भविष्यकाळ सुंदर जाईल आणि नंतर तुम्ही नक्की बरे व्हाल. आज 3 वर्षानंतर मी बरा झालोय. आता स्वतःला भयानक मानसिक आजारातून सावरले मी. मी आता मस्त खुश आहे. बायकोच्या फोटोशी आज पण गप्पा मारतो, पण ती गेलीये याची जाणीव ठेवून. आता 58 वर्षांचा झालोय. नोकरीतून सुटका झाली, पण आयुष्य आनंदात घालवतो. आता खूप कामं चालू आहेत. मी 60 वर्षांवरील वयस्कर लोकांसाठी एक क्लब सुरू केलंय. आपण कितीही म्हातारे झालो तरी आपलं मन मात्र तरुणच ठेवायचं, हा क्लबचा हेतू. क्लबचे नाव नवीन सुरुवात असं ठेवलंय. या क्लबमध्ये फक्त हसायचं, खेळायचं, व्यायाम करायचा, पुस्तकं वाचायची, एकमेकांना मदत करायची, जुने चित्रपट पाहायचे, क्रिकेट पाहायचं, पिकनिकला जायचं आणि समाजसेवेसाठी जमेल तसे उपक्रम राबवायचे. झाडं लावणे, स्वच्छता राखणे, वयस्करांचा आदर करणे, यासाठी रॅली काढायच्या, शहरांच्या चौकात अभिमानाने उभ्या असलेल्या महान माणसांच्या पुतळ्यांना साफ ठेवायचं. एकंदरीत जे सरकारला जमत नाही ते आपल्या तरुण मनाने चांगलं करायचा प्रयत्न करायचा. ही सर्व कामं कोणत्या प्रसिद्धीसाठी, राजकारणासाठी न करता लोककल्याणासाठी करायची. ही सर्व कामं ही वयस्कर मंडळी आनंदाने, श्रमाने करतात. आपल्या पुढील पिढीला सुख शांती लाभण्यासाठी प्रयत्न करायचा, हाच या आमच्या क्लबचा हेतू. या क्लबचे सगळे काम मी सांभाळतो. माझी वेडी प्रिया अजूनही मनात आहे. मला जगायला प्रेरणा देते. वेडी ती कधीच नव्हती. वेडा मीच तिच्या प्रेमासाठी होतो, आहे आणि राहीन. माझी प्रिया.